जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. अहो हा स्वयंपाकघरात प्लीज काही पाडू मिळू नका. नाही नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः धडपडू नका. नाही 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 सॉरी सॉरी सॉरी. चाळीतल्या सगळ्या मुलांना प्रेम देणाऱ्या तुम्हाला दोघांना स्वतःच एक तरी मूल हवं होतं असं वाटतं. जाऊ देव भाऊजी, या आश्रमातली सगळी मुलं आमचीच मुलं नाही आहेत का? फसवलंस ना मला, फसवलंस. माझी भीती खरी ठरवलीस तू. मला पोरका करून निघून गेलीस, वचन मोडलंस. अहो ऐकलत का? मजेत बाबा. एअरपोर्ट वरून सरळ आश्रमात आलो. आई कशी आहेस? कशी दिसते? तीच वात्सल्याची मूर्ती जिच्यामुळे या अनाथ मुलाला दीपक हे नाव मिळाले. चांगलं शिक्षण, चांगले संस्कार मिळाले. अमेरिकेत जाऊन चांगल्या पगाराची नोकरी करता आली आणि पुन्हा भारतात येण्याची प्रेरणा मिळाली. अरे एवढा मोठा झालास तरी अजून तसाच हळवायस की रे? अगं आई, बाहेरच्या जगात बरेच मुखवटे घालावे लागतात, पण तुमच्या समोर काय मुखवटे घालणार मी? भर पावसात अंगावर एकही कपडा नसताना, आजारी असताना, उघड्यावर असताना तुम्ही मला इथे आणलं, जगवलं, चांगले शिक्षण दिलं. तुमच्यापासून काय आणि का म्हणून लपवू मी? तेव्हा ते सगळे मुखवटे गळून पडतात आणि खरा मी तुमच्या समोर उभा आहे, तुमचा मुलगा. तुम्ही तुमच्या हाताने आकार दिलेला. जरूर थांब जरा. हा दीपक दादा म्हणजे आपल्या आश्रमातलं पहिला मुलगा आमचा. हा हो, इंजिनियर झाला आणि नंतर अमेरिकेला गेला. तो आत्ता येतोय. आणि हिला ओळखलंस का? एवढीशी होती तू गेलास त्यावेळेला. शरयू. शरू? हो. आपली शेमडी शरू. असं काय म्हणतोस रे? बघ तरी आता किती छान दिसायला लागली ती. गंमत केली गाई. तू कसा आहेस दादा? कसा दिसतोय? अरे आता काय इथेच उभे राहणार आहात का बाहेर? चला आधी आत चला. चला जरा चला आधी. कुठे ठेवलाय हिनी? 50 वेळेला सांगितलंय माझ्या वस्तूला हात लावत जाऊ नकोस म्हणून. ऐकेल तर गोदी कुठली आहे? काय झालं? काय झालं? काय हरवलंय का? आणि रागावलात कुणावर एवढे? तुझ्यावर रागवलेलो आहे. मग काही हरकत नाही. मला वाटलं आज काही नवीन आहे का काय. गोदे, चेष्टा नकोय. तू माझ्या वस्तूला का हात लावत असतेस? तू कुठे ठेवत असतेस त्या वस्तू मला सापडत नाही. काय? हो मग म्हणजे तुझ्या दृष्टीने योग्य त्या जागी ठेवतेस. मला माझ्या वस्तू माझ्या पसाऱ्यातच सापडतात. का हात लावतेस तू? काय हवंय ते सांगाल का? अहो मी वस्तू व्यवस्थित ठेवते म्हणून त्या मिळतात. तरी तुमच्यावर सोपवलं ना तर या पसाऱ्यात स्वतःला सुद्धा हरवून बसाल तुम्ही. वय झालंय ना आता तुमचं. परत आलीस वयावरती. काही वय बी झालेलं नाही. तू झालीस म्हातारी. मी चांगला छान आहे, तरुण अजूनही. हो बाई बर. तरुण तर तरुण, पण आज आपली एक गोष्ट ठरली होती, लक्षात आहे का?
गोदे, माझ्या स्मरणशक्तीची परीक्षा घेऊ नकोस दरवेळेला. आपलं तुला काय वाटतं, मला काय स्मृतीभ्रंश झालाय? नाही हो. मला चांगलं लक्षात आहे, आज संध्याकाळी जायचंय आपल्याला इव्हिनिंग वॉकला. नशीब ग बाई माझं. आता वेळेवर तयार व्हा म्हणजे झालं. हा, तू माझा चष्मा कुठे ठेवलास ते आधी सांग. हे देवा, चष्मा होय. अहो अहो. काय हे? द्या आणि लवकर तयार व्हा. अंधाराच्या आत परत आलेलं बरं नाही का? आधीच दिवसा तुम्हाला दिसत नाही, अंधारात म्हणजे तर काही बघायलाच नको. मग माझा दंड धरून धरून चालता नाही म्हणजे होतं म्हातारपणी असं. परत म्हातारा म्हणतेस? काही म्हातारा वगैरे नाही, तू म्हातारी झालेली आहेस. तुझ्यापेक्षा मी फक्त 10-12 वर्षांनीच तर मोठा आहे. नेहा, मग तू इथेच नोकरी करायला लागलीस? हो, आता इथेच राहिले, इथेच लहानाची मोठी झाले. पण बघ ना, आई बाबांचं असं म्हणणं आहे की तू लग्न करून आपल्या घरी निघून जा. पण तुला खरं सांगू ताई, मला ना आई बाबांना मनापासून शक्य तितकी मदत करायची. अजून किमान 3 वर्ष तरी मला त्यांची सेवा करायची. हो ग, आई बाबाने खूप केलंय ना आपल्यासाठी. मला कळतच नाहीये की आपण त्यांच्या उपकारांची परतफेड कशी करणार आहोत ग. म्हणून मी आज त्यांचा एक ना असा छान इंटरव्ह्यू घ्यायला आले. त्यांच्या कामाची माहिती ना सगळ्यांना कळावी म्हणून मी त्यांचं स्पेशल कव्हरेज घेणार. काय अश्विनी, कशी बाळा? अरे काय छान काम करतेस तू टेलिव्हिजनवर, बघतो आम्ही. बाबा, मी यासाठी आले की मला तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू आहे आमच्या चॅनलसाठी. आश्रमाबद्दल? हो. तू माझा कसला इंटरव्ह्यू घेतेस? तू आईचा इंटरव्ह्यू घे. अगं मी नाही बाबा, तुम्ही दोघंही हवे आहात. आपण नंतर बोलूया. तू आधी आईचा इंटरव्ह्यू घे, ती खूप महत्वाचं आणि छान सांगेल तुला. तू माझ्या आई, तू बोल ना ग. ये काय हे घे, अगं इंटरव्ह्यू देतेस. काही नाही, मी फक्त थोडे मोजले. आई तू इथे बस. बस बस, मला ही सगळी बॅकग्राऊंड होईल. ओके, रेडी? चल चालू करूया आपण. काय बोलू ग मी? आई, इंटरव्ह्यू मीच घेणार आहे, तू का घाबरतेस? तर गोदाई आश्रम ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? खरं सांगायचं तर खरं तर या आश्रमाची कल्पना तुमच्या बाबांची. त्यांनी धडाडी दाखवली म्हणून तर हा आश्रम उभा राहिला. त्यांच्या उल्लेखाशिवाय ही मुलाखत पूर्ण होऊच शकत नाही. बघितलं, उगाच घाबरत होतीस ना तू. मिळालं तुला हवंय ते? चला आता हा चहा पिऊया मस्त पैकी. शरू चहा टाक ग. आणि आलं घालायला विसरू नकोस. आशूला आल्याचा चहा पण खूप आवडतो. होय, टाकते. आशू खूप खूप मोठी हो बाळा. थँक्यू सो मच आई. थँक्स फॉर एव्हरीथिंग. मला रोज आठवण येते ग तुझी. गोदे, हे सूरजचा आणि सचिनचा हिशोब लागत नाहीये. तुझ्याकडे काही रेकॉर्ड?
काय वाचतोय तेवढं? अहो कवितांचं पुस्तक आहे. आपली मालन आहे ना, तिने भेट म्हणून दिलंय. छान आहेत कविता. अहो एरवी वेळ कुठे मिळतो. आज जरा फुरसत मिळाली आहे, म्हटलं वाचाव्यात कविता. असं असं काय म्हणत काय होतात? नाही, हेच म्हणतोय की खरोखरच फावला वेळ तुला तर मिळतच नाहीये. दिवसभर आश्रमाच्या कामात केव्हा तरी असा फावला वेळ मिळाला चांगला. पण माझा वेळ तुझा आश्रमाचा वेळ ना, आणि आश्रमाची कामं तीच माझी कामं. आणि हे कोण बोलतंय? अरे म्हणजे मीच बोलतोय. मी काय 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 चुकीचं बोलतोय का? मला सांगा, तुम्हाला तरी आश्रमाच्या कामात वेळ मिळतो का कधी? कधी काही करता स्वतःच म्हणून काही वेगळं? नाही मिळत, पण मी काढतो वेळ, काढतो रोज. म्हणून तर वर्तमानपत्र वाचू शकतो, बातम्या वाचू शकतो. आत्ताच वर्तमानपत्र वाचून आलो, काढतो वेळ. ते आज इन्स्पेक्शनला लोक आलेत म्हणून आज जरा आपल्याला वेळ मिळालाय, आणि म्हणून आपण असा वेळ काढतोय. बऱ्या आहेत का कविता? छान छान आहेत कविता. ठीक आहे का? काय मी सुद्धा कविता करू शकतो. काय? आणि कविता करण्याकरता काय लागतं? मन हळवं असावं लागतं कवीसारखं. आणि माझं मन हळवं आहे हे तू तर जाणतेस. हो हो हो. काय तू हो हो असं तर उडवल्याच्या खात्यामध्ये म्हणून होतो. आत्ता तुला कविता करून दाखव. शीघ्र कवित्व. हो बाई, शीघ्र काव्य मग करा करा करा. ओके ठीक. आई हम्म. तर मला तुझ्या जरा 2 सह्या हव्या होत्या. हो. आणि आता ना या सहीचा अधिकारच तुला देऊन टाकणार आहे. म्हणजे माझ्या मागे मागे यायला नको तुला सारखं. चालेल ना? आई मी तुझ्या शब्दाबाहेर नाही. तू जसं म्हणशील तसं. घे. हात भाजेल ताजी आहे. अच्छा. पेन द्या जर पेन. या. आता शीघ्र कविता आहे ती. तू ऱ्हस्व दीर्घच्या चुका काय काढतेस माझ्या? शीघ्र काव्य असलं ना तरी शुद्ध लेखनात चूक झाली तर शब्दार्थ बदलू शकतो बरं का. काय ते काय? अरे कविता गेली ते राहिला बाजूला. तू ऱ्हस्व दीर्घ. पण मला शुद्ध लिहायचं नाही असं नाहीये काही. अहो अहो तुम्ही रमणीक शेठला फोन केलात का? वाण्याचं सामान भरायला पाहिजे ना हो आता. केला ना. तो उद्या पाठवतोय म्हणला टेम्पो. हा, ठीक आहे. आणि चेकबुक मध्ये 2च चेक्स राहिले तर आता स्लिप पाठवले. पाठवली ना मग. शरीर करते म्हणाली तू. ठीक. बाबा आपण लपाछपी खेळूया. लपाछपी? अरे बाप रे बाप रे. हो खेळूया. पण राज्य कोणावर? तुमच्यावर. माझ्यावर राज्य. बर ठीक आहे. चला मग मी आता 5 आकडे मोजतो. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी लपायचं कुठे लपायचं ते. ठीक आहे? रेडी? 1 2 3 4 5. अरे कुठे गेली सगळी? कुठे लपलेत कोणास ठाऊक. कोण कोण कुठे लपलंय काही कळायला मार्ग नाही. सगळी कशी पटापटा लपून बसलेली आहे. गेले कुठे? कुठे गेली?
आवाज कसला आला? काय झालं काय? काय रे? अरे देवा, फ्लॉवरपॉट तोडलात तुम्ही? खरं सांगा, कोणी फोडला? कोणी फोडला फ्लॉवरपॉट? तू तू फोडलास? नाही तू नाही कोणी फोडला फ्लॉवरपॉट? मला काय विचारतेस? मी नाही फोडलं. मी काय लहान आहे का वस्तू फोडायला? हो, या आश्रमात सगळ्यात आधी आलेलं माझं खूप आवडतं लहान बाळच आहात तुम्ही. आणि मला माहितीये त्या बाळानेच फोडलाय हा फ्लॉवरपॉट. तुम्हाला माहितीये आश्रमात आपण तर शिक्षा करत नाही कोणाला. आता काय आवरा आहे सगळं. हा, आणि तुम्ही सगळ्यांनी लांबून मदत करायची, काचेला हात लावायचा नाही. हात लावू देऊ नका हा त्यांना अजिबात. आता मी करतो. आणि लवकर आटपून टाका आता सगळं. शेकन काय झालं? काका लंग इन्फेक्शन आहे. पुढचे 24 तास क्रिटिकल असतील. मी इंजेक्शन दिलंय. तुम्ही जरा लक्ष ठेवा. विशेषतः रात्री जर काकूंना ब्रीथलेस वाटायला लागलं तर मला लगेच फोन करा. ओके? तू जा जा. बाबा पण तुम्ही जेवून तू जेवून घे. थांबतो बाबा. जा जा. असेच बसून आहात ना रात्रभर, काही न खाता पिता. किती हट्टी आहात हो तुम्ही. आता या वयात जरा समजूतदारपणा नको का दाखवायला? पण नाही, तुमच्या या अशा वागण्याने ना आजारी पडायची सुद्धा सोय राहिली नाही बघा मला. मध्ये मी खूप घाबरलो होतो. नका घाबरू. अगदी व्यवस्थित आहे मी, ठणठणीत. आता पडा बरं जरा तुम्ही. तुझी शुद्ध हरपली आणि मला खूप भीती वाटायला लागली. काय करू मी या बाळाचं? हे म्हणजे मी कुठे बाहेरगावी कामाला गेले की आपल्या आश्रमातले मुलं बसतात ना रडायला, तसं झालंय. उगाच नाही मी तुम्हाला माझं सगळ्यात लहान बाळ म्हणत. अरे दीपक, कशाला एवढी मेहनत घेतली? नाही तर काय,
अरे 60वा वाढदिवस आहे आमचा, 60वा. आजकाल 60 वर्ष पूर्ण झालेल्या माणसाकडे सुद्धा कोणी बघत नाही रे. मग आमच्या लग्नाला 60 वर्ष झाली, त्याचं काय एवढं मोठं कौतुक आहे? अगं म्हणूनच तर कौतुक आहे. गेली 60 वर्ष तुम्ही एकमेकांसोबत आहात आणि ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे, म्हणून ते कौतुक. काय काका, बरोबर ना? अगदी बरोबर बोललात दीपक. अरे वैवाहिक जीवनाची 60 वर्ष पूर्ण करायला मिळणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. आणि हा सोहळा तुम्ही सगळेजण त्यांच्या अपत्यांच्या उपस्थितीत साजरा करतात, ही कौतुकाची गोष्ट आहे. भाग्यवान आहात दोघं जण खरंच. चिंत्या, बहिणी, अभिनंदन. आणि आई, तू म्हणालीस तेही बरोबर बरं का. अगं 60 वर्ष झालेल्यांना आजकाल कोणी विचारतही नाही. पण शेवटी आम्ही तुमचीच मुलं नाही का? मग तुमचे संस्कार आणि विचार आमच्यावर येणारच ना. बघितलंच गौरे, तू केलेले संस्कार आम्ही सगळी मुलं कशी व्यवस्थित आचरणात आणतोय ते. ऐकलंच ना दीपक, आम्ही बोललो बरं का. अगं बरोबरच बोलतायत बाबा. बाबांसकट आम्ही सगळे जे काही आहोत ना, ते तुझ्यामुळेच. बरं, आता माझं कौतुक पुरे. अरे पुढचा काय काय झालं? काही नाही. बाब लावून देऊ का? अहो नको, काही झालं नाही मला. पाहिलं ना हे आमचं बाळ किती काळजी घेत आहे आईची. ते इतकी नकाव काळजी करू माझी. ऐकतोयस ना, सगळी दुखणी अंगावर काढायची आणि अचानक वाढली की आजारी पडायचं. मी काळजी केली तर मलाच घाबरट पडायचं. गुंड्या, दीपक, मला सांगा तुम्ही, हे वय आहे का धावपळीचं? काळजी करतो म्हणून मी म्हातारा. दीपक, तू मला सांग, मी म्हातारा दिसतो? नाही हो बाबा, मुळीच नाही. मग आणि आई देखील म्हातारी नाहीये बरं का. तुम्ही दोघेही चिरतरुण आहात, अगदी तुम्ही आम्हाला दिलेल्या प्रेमासारखे. गोदे, मुलगा अगदी तुझ्या वळणावर गेलेला आहे. कोणालाही न दुखवता सत्य सांगायचं. छान झाला नाही कार्यक्रम आजचा? अरे बा, सगळ्या पोराबाळांनी आपलं एवढं कोडकौतुक केलं. हो ना. पण गोदे, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. 60 वर्ष एकत्र. खरंच आहे हो, खरंच. दुसरी कोणी असती ना तर 60 वर्ष टिकलीच नसते तुमच्या बरोबर. हे मात्र खरं आहे, म्हणजे एकदम मान्यच आहे. नाही तर माझ्यासारख्या विक्षिप्त माणसाबरोबर 60 वर्ष संसार करूच शकली नसतीस. अहो नाही हो, चेष्टा केली मी. खरंच 60 वर्ष तुमच्या बरोबर कशी गेली कळलीच नाही. खूप खूप आनंदात गेली, एवढं नक्की. आणि ही आश्रमाचीच फक्त 30 वर्ष नाही काय, त्याच्या आधीची सुद्धा. मुख्य म्हणजे एक स्त्री, एक पत्नी म्हणून मान देणारा तुमच्यासारखा नवरा मला मिळाला. केवढं भाग्य आहे माझं, सांगा. गोदे, आपले चाळीतले दिवस सुद्धा किती छान होते नाही. साधंच होतं की जीवन आपलं, पण खूप छान होते दिवस. हो, कारण गरजा कमी होत्या. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा समाधान मिळत होतं. त्यात तुझी साथ होती, सहवास होता, ओढ होती. तुला आठवतंय गोदे, पहिली काही वर्ष मला ऑफिसमध्ये रोज दुपारी सुद्धा तुझी खूप आठवण यायची. मग मी डोकं दुखतंय, तब्येत बरी नाही, असं काहीतरी कारण सांगायचं ऑफिसमध्ये स्टाफला. अर्ध्या दिवसाची रजा टाकायचो. तिथूनच परस्पर बाजारात जाऊन तुझ्यासाठी गजरा घेऊन यायचो. आठवतं?
गोदे अगं अजून सुद्धा काय लाजतेस तू. काहीतरी काय हो. खल्लास आम्ही याच्यावरती खल्लास. गोदे आतापर्यंत आपलं सगळं आयुष्य जसं आपण ठरवलं होतं तसंच गेलं नाही. सुखी शांत समाधानी. आपण ठरवलं होतं की आपण कशाचा त्रास करून घ्यायचा नाही. प्रत्येक क्षणातून आनंद मिळवायचा. तो आपण मिळवला. हो ना, कशाला दुःखात जगायचं, आपण आनंदात जगायचं. हो, आत्ता असणारा माणूस नंतर आहे की नाही काही सांगता येत नाही. मग कशाला उगीच दुःखी चेहरा करून बसायचं, जगावं की आनंदात. बरोबर आहे. बरं, मला वाटतं आता मी आपल्या दोघांसाठी मस्तपैकी कॉफी करून आणते. तू नको, मी करतो. मी करतो ना, मला करू दे ना, मी करतो. काय का काय झालं. ए काय झालं, लागलं का, काय झालं, काय झालं. इथे बस, इथे बस. काय झालं, काय झालं सांग गोदे. गोदे काय होतंय तुला, काय तुला पाणी आणू का. गोदे काय होतंय तुला. दीपक, प्राची, पूजा, अरे ऋषी, कोणीतरी या रे लवकर. तू काय होतंय तुला मला सांग. काय होतंय, पाणी आणू का तुला मी. अरे या कोणीतरी. गोदाबाई काय हो, कुठे आहात. इथे बसलाय होय. घ्या पान खाणार ना. पान. अगो बाई, काय गेल्या वेळेसारखा चुना नाही ना जास्ती लावला. काय तोंड भाजलं होतं माझं. 8 दिवस लागले बरे व्हायला. मग मुद्दाम गेलो होतं का, चुकून लागला होता चुना. आणि लवंग. अरे 2 लवंग और चुना कम. घे मस्त रंगेल बघ. अरे तुम्ही आता पान कमी करा की हो. रोज जेवल्यानंतर कशाला पान खायला पाहिजे. एका दिवसाआड खात चला. माऊली, आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे म्हणून आजच्या दिवस परवानगी द्या प्लीज. बरं, फक्त आजच्या दिवस परवानगी. थँक्यू. आज सकाळी गुंडे आपल्या प्रेमाबद्दल काय म्हणला माहिती आहे ना. गुंडे भाऊजींचं काय ऐकताय, गमतीने म्हणाले ते. त्यांना कशाला आपला हेबा वाटेल. तसं नाही, पण आता पण काय, मला ना अलीकडे आपल्या प्रेमाची आता भीती वाटायला लागली. तो म्हणाला ना दृष्ट काढून टाका म्हणून, मला भीती वाटायला लागली. प्रेमाची भीती म्हणजे. सांगतो ना, आपल्या आश्रमातल्या या सगळ्या मुलाबाळांवर तू इतकी मायेची पखड करतेस, इतकं प्रेम करतेस त्यांच्यावर, इतकं संगोपन करतेस त्यांचं. तू माझ्यावरही तसंच लहान मुलावर करावं तसं प्रेम करायला लागलेलं. आणि मी तुझा मुलगा झालोय, तू माझी आई झालेली आहे. त्याचीच मला भीती वाटते. हो ना, भीती कसली. नको, जाऊ दे, आज नको, आज नको. आज तुझा वाढदिवस आहे ना म्हणून आज नको. नंतर केव्हा तरी सांगेन, नंतर सांगेन ना. काय झालं. प्रवीण आणि प्रशांत मला मारतात आणि खेळायला नाही घेत. हो, असं करतात काय. थांब, मी रागवीन त्यांना. तू आता जाऊन त्यांना सांग म्हणून आई येतेच आहे तिकडे. हा, थँक्यू. आय लव्ह यू. अरे मी पण लव्ह यू. काय आई साहेब. मी आई साहेब. बर, बोला, काय म्हणता. एक सांगू का. त्या दिवशी रात्री बोलताना आपला विषय अर्धवट राहिला. काय हो? होते आपल्या दोघांचं प्रेम आहे ना एकमेकावर जे, त्याबद्दलच मला आता भीती वाटायला लागली.
म्हणाला तर खरं त्या दिवशी. काय झालं? ते सांगतो ना, कसली भीती वाटते तुम्हाला? सांगतो ना. हे बघ उद्या आपलं एकमेकावरचं प्रेम आणि त्या प्रेमाची मला इतकी नितांत सवय झालेली आहे. म्हणजे कशी की जसं बोलण्याकरता तोंड, ऐकण्याकरता कान, पाहण्याकरता डोळे, चालण्याकरता पाय, विचार करण्याकरता मेंदू, तशी माझ्या आयुष्याकरता तू, अशी मला एक सवय झालेली आहे. आणि काय बोलताय काय? मला बोलू दे, मला पूर्ण करू दे. आज मला मोकळं व्हायचंय तुझ्यापाशी. मला सगळं बोलायचंय, बोलू दे मला. एक लक्षात घे, आपल्या दोघांनाही आपल्या आयुष्याची संध्याकाळ होत आलेली आहे हे समजायला लागलेलं आहे. सूर्य हळूहळू समुद्राला स्पर्श करतोय. संध्याकाळ पसरलेला आहे. कुठल्याही क्षणी रात्र होईल. हो, मला बोलू दे, आज मला बोलू दे. एक लक्षात ठेव, मला वैयक्तिकरित्या मृत्यूची अजिबात भीती वाटत नाहीये. माझं तुझ्याबरोबरचं आयुष्य इतकं नितांत सुंदर गेलेलं आहे की कोणत्याही क्षणी अतिशय समाधानाने मी मृत्यूला सामोरं जायला तयार आहे. म्हणजे नुसतं मी गोदे असं म्हटलं तरी सुद्धा असे कावळ्यांचे असे थवेच्या थवे येतील माझ्या पिंडाला स्पर्श करायला. भीती आणि प्रश्न माझ्या मनात जो आहे तो माझ्या मृत्यूबद्दल नाहीये. मला प्रश्न आणि भीती फक्त एकाच गोष्टीची वाटते की तुझ्याशिवाय मी जगू नाही शकणार. काय बोलताय तुम्ही? तुझ्याशिवाय जगण्याची वेळ आली माझ्यावर तर मी पावला पावलाला ठेचकाळणार आहे. अतिशय भयंकर असं माझं आयुष्य होणार आहे तुझ्याशिवाय. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. असलं काहीही होणार नाही. नक्की? मला तसं वचन दे. कसलं वचन? एक लक्षात घे, आपण काय म्हणतो नेहमी की सगळ्या आश्रमातल्या सगळ्या मुलांची तू माता आहेस, आई आहेस. तशी तू माझी पण आई आहेस. मी तुझा मुलगा आहे. तर वचन हे पाहिजे की माझ्या मस्तकावरचं हे तुझं मातृछत्र हे कधीही दूर होता कामा नये. माझ्या आधी तू जायचं नाहीस. माझ्या आधी तू गेलीस मला सोडून चालणार नाही. आपल्या दोघांमध्ये मी आधी जाणार. एक लक्षात ठेव होते, जर तू मला सोडून मला पोरकं करून आधीच निघून गेलीस ना तू, तर माझ्या आयुष्याचा सुद्धा तो शेवटचा दिवस असेल हे माझं तुला वचन आहे. मी माझं वचन नाही मोडणार. मला नाही जगायचं तुझ्याशिवाय हे भयान वाटणारं आयुष्य. तू गेल्यावर उरेल ते फक्त जिवंत राहणं. श्वास सुरू आहे म्हणून तुझ्या शेवटच्या श्वासाबरोबर संपलोय मी गोदे. मी येतोय तुझ्याकडे. आता फक्त श्वास थांबले की झालं.
अहो ऐकलत का? गोदे तू तू वचन मोडलंस गोदे. माझ्या आधी गेलीस तू. का गेलीस? मी तुला म्हणालो होतो ना की मला माझ्या मृत्यूची भीती नाहीये, मला तुझ्या वाचून जगण्याची भीती वाटते म्हणालो होतो ना. आणि तू मला वचन दिलं होतंस की माझ्या डोक्यावरचं तुझं मातृछत्र कधी हरवणार नाही म्हणून. मग का गेलीस तू? इतका छान कार्यक्रम झाला आपल्या लग्नाच्या साठीचा आणि त्या आनंदात गेलीस तू. फसवलंस. म्हातारे झालात तुम्ही. म्हातारा मी नाही, तू झालेली आहेस. खरंच सांगते, तुम्हाला ऐकू कमी येतं आता. कोण म्हणतं? चांगलं ऐकू येतं मला. हो का? मग आयसीयूतनी मी तुम्हाला हाक मारली, ती ऐकू नाही आली? आयसीयू मध्ये तू हाक मारलीस? म्हणजे मी ऐकली, मी वळून बघितलं सुद्धा, पण तू निश्चित पडली होतीस. मला वाटलं, मला भास झाला. खरंच म्हातारं झालं बाळा माझं. आता आईच्या आवाजाचा पण भास वाटायला लागला. हे बघ गोदे, तू करत काय होतं बाळ माझं? काय नाही. आणि लपवताय काय ते सांगा, नाहीतर रागवेन मी. अच्छा, गोदे तू आहेस? मला वाटलं तू गेलीस म्हणून मग मी तुला दिलेले हे वचन. मी माझं वचन मोडेन असं वाटलंच कसं तुम्हाला? अशी कशी जाईन मी? हो, लग्नानंतर आपल्याला मूल होत नव्हतं, दोष माझाच होता. गोदे, मी मागे सांगितलेलं आहे, हा विषय कधीही काढायचा नाही. का बोलतेस असं परत? आज बोलू दे मला. दोष माझ्यात होता, पण तो तुम्ही आपला मानला. एका शब्दाने मला कधी दुखावलं नाही. एवढंच नाही तर हा आश्रम काढून एवढ्या मुलांची, एवढंच काय, तुमची सुद्धा आई होण्याची संधी दिलीत मला. मातृत्वाचा आनंद दिला. आणि या सगळ्या बदल्यात मागितलं काय? फक्त एक वचन. आणि ते वचन मी तुम्हाला दिलं. मग थोडी वाट नाही पाहता आधी माझे. गोदे, अगं डॉक्टर म्हणाले की तू गेलीस आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारून आलं ना. मला काही सुचनाच झालं. माझ्या पायातले त्राणच गेले. सगळं असं संपल्यासारखं वाटायला लागलं. अहो, पण मी यायच्या आधी ती बाटली संपवली असती तर झाली असती ना पंचायत. सगळ्याची घाई तुम्हाला. पहिल्यापासून असेच आहात तुम्ही. मला माफ कर, मला क्षमा कर. तू आलीस ना, गोदे, सांग माझ्या डोळ्यात तुला काय दिसतंय? सांग, माझ्या डोळ्यामध्ये तुला काय दिसतंय? दिसत नाहीये, ऐकू येत आहे. टेलिफोनची बेल. अरे, हॅलो. हॅलो बाबा. बाबा, इट्स अ मिरॅकल बाबा. अहो, आईचा श्वास पुन्हा सुरू झालाय बाबा. अरे दीपक, आई तर
हॅलो बाबा. हॅलो हा बाबा, तुम्ही ताबडतोब या. मी गाडी पाठवतो बाबा. नाही दीपक, मी येणार नाहीये. पण का बाबा? तुम्हीच तिला 2 दिवसांनी गाडीमध्ये घालून इथे घेऊन या. तिला सांगा, म्हणावं तिचं हे मूल इथे वाट बघताय. ओके बाबा.